नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास माझ्या त्या मित्रांसाठी ज्यांनी माझा अनुभव ऐकून विपश्यनेसाठी अप्लाय केलं आणि त्यांच्यासाठी सुद्धा की ज्यांना वाटतं की विपश्यनेसाठी अप्लाय करून कधीही कन्फर्मेशन लवकर मिळत नाही. मला खरंच खूप आनंद झाला जेव्हा मला कळलं की माझा अनुभव ऐकून माझ्या 2-3 मित्रांनी विपश्यनेसाठी अप्लाय केला आहे. पण त्याचवेळी थोडं असं वाईटसुद्धा वाटलं की माझ्या काही मित्रांनी माझ्या आधी 1-2 वर्षाआधी विपश्यनेसाठी अप्लाय केलं आहे, पण तरीसुद्धा त्यांना कधीच कन्फर्मेशन आलेलं नाही. मग प्रश्न असा पडतो की आपण अप्लाय चुकीच्या पद्धतीने तर करत नाही किंवा कन्फर्मेशन येण्यासाठी काही विशिष्ट गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की विपश्यनेसाठी कसं अप्लाय करायचं, कोणत्या चुका टाळायला हव्यात, कन्फर्मेशन येण्याची शक्यता कशी वाढते आणि कोणत्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एक छोटीशी चूकसुद्धा तुमचं ॲप्लिकेशन वर्षानुवर्ष पेंडिंग ठेवून तुम्हाला कन्फर्मेशन लवकर मिळू शकत नाही. विपश्यना ही साधी गोष्ट नाही, ही स्वतःला समजून घेण्याची एक गंभीर प्रक्रिया आहे. म्हणून अप्लाय करतानासुद्धा तितक्याच प्रामाणिकपणे, शांतपणे आणि समजून घेऊन अप्लाय करणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग सुरू करूया. विपश्यना कोर्ससाठी स्टेप बाय स्टेप कसं अप्लाय करायचं आणि ते सुद्धा मोबाईलवरून. आता मी तुम्हाला माझ्या मोबाईलची स्क्रीन दाखवत आहे. विपश्यना मेडिटेशन कोर्ससाठी अप्लाय करताना मोबाईलमध्ये सर्वात प्रथम गुगल क्रोम ब्राउझर ओपन करावा. ब्राउझर ओपन केल्यास धम्मा.org विपश्यना असे सर्च करावे. असे सर्च केल्यानंतर जी पहिली साईट येईल त्या साईटवरती क्लिक करावे. त्यामुळे आपण विपश्यनेच्या ऑफिशियल मेन वेबसाईटवरती जाऊ. साईट ओपन होताच आपण डाव्या साईडच्या वरच्या 3 लाईनींवर क्लिक करावे. त्याच्यानंतर आपल्याला कोर्सेस दिसतील, त्याच्यावर क्लिक करून सर्च यावरती क्लिक करावे. त्यानंतर तुम्ही न्यू स्टुडंट आहात की ओल्ड स्टुडंट आहात ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या कोर्सचा कालावधी सिलेक्ट करायचा आहे. तर मी इथे ओल्ड स्टुडंट असल्यामुळे ओल्ड स्टुडंट सिलेक्ट करत आहे. तसेच मला हा कोर्स 3 दिवसाचा करायचा होता, त्याच्यामुळे मी 3 दिवसाचा टाईम फ्रेम सिलेक्ट करत आहे. त्याच्या खालच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला कोर्स कुठे करायचा आहे त्याचे लोकेशन सिलेक्ट करायचे आहे. जसं तुमची सिटी, तुमचं स्टेट किंवा तुमची कंट्री. तुम्हाला सर्वात सोपं तुमचं सिटी टाकूनच होईल, जेणेकरून तुम्हाला तुमचा कोर्स हा तुमच्या जवळच्या शहरातच मिळून जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा हा कोर्स कोणत्या लँग्वेजमध्ये करायचा आहे, जसे हिंदी, इंग्लिश, मराठी ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतरचा जो ऑप्शन आहे सिलेक्ट युअर कोर्स टाईप, हा ऑप्शन फक्त ओल्ड स्टुडंटसाठीच असतो. त्याच्यामध्ये ओल्ड स्टुडंटना कोर्स किती दिवसाचा करायचा आहे, जसा 1 डे, 3 डेज किंवा 4 डेज किंवा 10 डेज ते सिलेक्ट करायचं लागतं. नंतर ब्लू कलरच्या सर्चवरती क्लिक केल्यावरती तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला जेवढे कोर्सेससाठी तुम्ही अप्लाय करू शकता ते कोर्स दिसतात. या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता, मी जास्त डिटेल्स न भरल्यामुळे 7,554 एवढे कोर्सेस माझ्यासाठी अवेलेबल झालेले आहेत. पण मी फिल्टरचा कमी वापर केला आहे, तसं तुम्ही करू नये. तुम्ही जे दिलेले सगळे फिल्टर आहेत ते तुमच्या फायद्यासाठी सगळे भरावे. तुम्ही पाहू शकता इथे आता स्क्रीनवरती कोर्स कुठे आहे, किती दिवसाचा आहे व किती टायमाचा आहे हे आपल्याला दिसत आहे. तसेच किती तारखेचा आहे तेही सुद्धा. आता हे ओल्ड स्टुडंट असल्यामुळे आपल्याला 1 डेचेही कोर्स दिसत आहेत, पण न्यू स्टुडंट्सला कंपल्सरी 10 डेज हा कोर्स करायला लागतो. तो कोर्स झाल्याच्या नंतरच ते लोक फर्स्ट 1 डे कोर्स किंवा 3 डे कोर्ससाठी अप्लाय करू शकतात. त्याच्यामुळे मी ओल्ड स्टुडंट ID सिलेक्ट केल्यामुळे येथे तुम्हाला न्यू मेन्स किंवा न्यू वुमेन्स असे ऑप्शन ऑलरेडी क्लोज म्हणून दिसत येत आहेत. मला जो कोर्स करायचा होता तो 3 डेजचा होता आणि हा इथे माझ्या जवळच्याच ठिकाणी असल्यामुळे मी इथे अप्लाय करणार होतो. इथे तुम्ही आता पाहू शकता हा कोर्स 3 दिवसाचा आहे. तसेच या कोर्सची लँग्वेज हिंदी आणि इंग्लिश आहे. तसेच
जे रेडमध्ये तुम्हाला दाखवण्यात आलं आहे, वुमेन्सच्या पुढे, न्यू मेन्सच्या पुढे आणि सर्वच वुमेन्सच्या पुढे रेड आहे, ते यासाठी की हा कोर्स त्यांच्यासाठी अवेलेबल नसल्यामुळे तिथे ते तुम्हाला रेड दाखवण्यात आला आहे. आणि आता जागा फक्त न्यू मेन्स आणि न्यू सर्व्हर्ससाठीच असल्यामुळे इथे आपण या कोर्ससाठी अप्लाय करू शकतो. अप्लाय या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला विचारलं जातं की आपण 10 दिवसाचा कोर्स पूर्ण केला आहे का. जर ओल्ड स्टुडंट असल्यावरती जर तुम्ही ते कंप्लीट केलं असेल तरच तुम्ही या गोष्टीसाठी अप्लाय करू शकता. मी केलं असल्यामुळे मी इथे येस करत आहे. त्याच्यानंतर मला परत विचारण्यात आलं आहे की मला स्टुडंट म्हणून कोर्स अप्लाय करायचा आहे की सर्व्हर म्हणून. मी सर्व्हर म्हणून सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. या पेजवर तुम्ही कोर्सबद्दल इंट्रोडक्शन आणि तुम्हाला जे त्या 10 दिवसात पाळायचे नियम आहेत ते सगळे लिहून दिले आहेत, ते तुम्ही वाचू शकता. तसेच तुमचा विपश्यना सेंटरमध्ये असलेला दिनक्रमही तिथे तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे. या पेजच्या शेवटी तुम्ही खाली स्क्रोल करून नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. या पेजवरती तुम्हाला स्वतःचे सगळे पर्सनल डिटेल्स शेअर करायचे आहेत. तुमचा फर्स्ट नेम, तुमचा लास्ट नेम, तुम्ही जो फोटो आय डी त्यांना प्रोव्हाइड करणार आहात तो, त्या फोटो आय डीचा डिटेल्स, तसेच त्याच्यानंतर तुमचा घरचा पत्ता, तुमचा फोटो, करंटली अपडेटेड फोटो, तुम्ही कुठे काम करतायत, तुमचं ऑक्युपेशन काय, तसेच तुमच्या घरातल्या कोणाचाही एकाचा एमर्जन्सी नंबर, जर कोर्सच्या दरम्यान तुम्हाला कोणा काय झाल्यास त्यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांचा नंबर, त्यांचं रिलेशन तुम्हाला तिथे शेअर करायचं आहे. आणि सर्वात शेवटी तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत, त्यांचे तुम्हाला येस नोमध्ये आन्सर करायचे आहेत. ते प्रश्न म्हणजे साधे आहेत की तुम्ही याच्या आधी कधी विपश्यना प्रॅक्टिस केली आहे का, किंवा तुम्हाला कुठल्याही मेंटल आजार आहेत का, किंवा कुठल्याही प्रकारच्या गोळ्या वगैरे चालू आहेत का, त्याचे फक्त तुम्हाला इझी येस नोमध्ये आन्सर करायचे आहेत. या पुढे माझे पर्सनल डिटेल्स असल्यामुळे मी हा पेज तुम्हाला पूर्णपणे भरून दाखवत नाही आहे. या पेजच्या शेवटी नेक्स्टवरती क्लिक केल्यावरती तुमचा फॉर्म सबमिट झाल्यावर तुम्हाला जो मेसेज येतो तो मी तुम्हाला दाखवत आहे. सगळे डिटेल्स पूर्ण भरून झाल्यावर आपला फॉर्म असा सक्सेसफुली सबमिट होतो. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या फॉर्मचा स्टेटस ईमेल किंवा व्हॉट्सअपद्वारे चेक करता येतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला काही अडचणी आल्या त्याही मला कळवा. तुमच्या शंकेचं निवारण करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. तसेच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच अनुभवाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद. बाय बाय.